लखीमपूरमध्ये तरुण बिबट्याशी भिडला। तरुणाची बिबट्याशी 15 मिनिटे झुंज सुरू होती। बिबट्यासोबतची ही झुंज कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात एक तरुण बिबट्याशी भिडल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। तरुणाची बिबट्यासोबत झटापट झाली आणि त्याने केवळ धैर्याने नव्हे तर प्रसंगावधाने आपला जीव सुद्धा वाचवला। बिबट्याशी भिडणारा हा तरुण वीटभट्टीवर काम करणार आहे। काल दुपारी काही मजूर हे नेहमीप्रमाणे वीटभट्टीवर काम करत होते आणि त्याच वेळी एक युवक राख काढण्यासाठी भट्टीवर गेलेला होता। तो राख काढत असतानाच अचानक हा बिबट्या तिथे आला आणि त्याने युवकावर झडप घातली आहे। हल्ल्याने जखमी झालेला युवक घाबरला नाही, उलट त्याने हिंमत दाखवत या बिबट्याला दाबून धरलं। ही झटापट काही वेळ चालली आणि त्याच वेळी इतर मजुरांनी हे दृश्य बघून बिबट्यावर विटा आणि दगड फेकायला सुरुवात केली। शेवटी घाबरून या बिबट्याने तिथून पळ काढला। प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, आपण हा व्हिडिओ बघतोय, सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होतोय। बिबट्यासोबत या तरुणाने 15 मिनिटे झुंज दिल्याचं दिसतंय। नक्कीच माधुरी, आपण जर पाहिलं तर लखीमपूरमधील त्या तरुणाने सुमारे 15 मिनिटे बिबट्याची झुंज दिल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। त्या तरुणाने बिबट्याचं तोंड धरलं आणि त्याला जमिनीवर आदळलं। नंतर त्याने एका हाताने त्यावर बुक्या मारत असताना देखील आपण त्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो। लोकांनी तरुणाला वाचवण्यासाठी बिबट्यावर विटा आणि दगड फेकले। जखमी झाल्यानंतर बिबट्या तिथून पळून गेला। हल्ल्यात तरुण हा गंभीर जखमी झाला। माहिती मिळताच वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचले होते। बिबट्यानंतर शेतात लपून बसला। वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचला असता बिबट्याने पथकावरही हल्ला केला। या हल्ल्यात वन अधिकारी, हवालदार आणि 2 ग्रामस्थ जखमी झाले होते। या घटनेनंतर 2.5 तासांनी वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला शांत केले आणि त्याला पकडले। बिबट्याची लढणाऱ्या तरुणासह 5 जण जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बिबट्याची तब्बल 15 मिनिटे झुंज लढणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। माधुरी, नक्कीच किरण, धन्यवाद।